आपले काय आहे, सर्कल आहे, स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, पेंटागॉन आहे, हेक्सागॉन. ट्रायंगल ड्रॉ केला आपण, ट्रायंगल ठेवायचं सगळं आपलं रिस्ट्रिक्शन आहे HP वर. HP वर ठेवायचं आहे. कसा ठेवलाय नाही म्हणजे कॉर्नरवर ठेवलाय का साइडवर ठेवलाय तो इम्पॉर्टंट आहे. तिथं चुकलं तर पूर्ण झिरो मार्क. म्हणजे ते क्वेश्चन मध्ये व्यवस्थित वाचायचं की कसा ठेवलाय. आता ट्रायंगल कसा ड्रॉ करतो आपण, ह्या 3 स्टेप आहे. इथे एक स्टेप आहे, स्टेप 3 स्टेप मध्ये सोल्युशन आहे एकदम इझी. हे 12 मार्क कंपल्सरी घ्यायचे. तुम्ही युनिट 1 ची प्रॅक्टिस फुल करा. जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवा. मी पाठवले क्वेश्चन युनिट 2 चे पण सगळे क्वेश्चन सोडवायचे. रोज अजून एक तुम्हाला एक महिना असेल एक्झाम 20 तारखेला एक्झाम आहे. 21 रोज एक सॉल्व करायचं. 20 दुसऱ्याचे जागा एकदम रोज जागा एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा. कुठला पण युनिट 1 2 3 4 5. ओके, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, रेस्टिंग पोझिशन. रेस्टिंग पोझिशन इज इम्पॉर्टंट. जी काय रेस्टिंग पोझिशन आहे ती डाव्या साईडला. ट्रायंगल असेल तर तो एखाद्या साइडवर लिहिलेला असेल किंवा कॉर्नर याच्या बाहेर काय नाही. त्याला फक्त नेहमी करायचं 1 2 3. हे इम्पॉर्टंट आहे. रेस्टिंग पोझिशन. रेस्टिंग पोझिशन, रेस्टिंग पोझिशन और रेस्टिंग साइड, रेस्टिंग कॉर्नर हा कंपल्सरी ठेवायचा. मग पुढे जे काय दिलेलं डायमेन्शन फक्त ड्रॉ करायचं आहे. त्याचा टॉप असेल त्याचा फ्रंट व्ह्यू सिंपल नाही. हे पण कंपल्सरी आहे. एवढं ड्रॉ करायला कुणालाच काय प्रॉब्लेम नाही. फक्त याचे जे पॉइंट आहे 1 डॅश 2 डॅश 3 डॅश हे ड्रॉ करायचे. स्टेप 2 मध्ये येतं इंक्लिनेशन. आता क्वेश्चन मध्ये काय असतं, आधी इंक्लिनेशन विथ VT दिलेलं असतं. काय केसेस मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला कन्फ्यूज करायचं असेल तर ते काय म्हणतात, साइड AB or resting side is inclined at an 30 angle with B. आणि परत लास्टला HP चं रिलेशन देतो. क्वेश्चन वाचताना आपण काय करतो, सरळ वाचतो, पहिल्यांदा अँगल जो दिलाय तो इथे घेतो. तसं नाही, हे बघायचं इन्क्लिनेशन विथ HP आहे का, तर ते इकडे घ्यायचं. इथे दोन कंडिशन, दोनच्या बाहेर काहीच नाही. एकतर इन्क्लिनेशन दिलं असेल किंवा another side of a resting, another point of a resting side असं पण होऊ शकतं. याचा another point तो काहीतरी डिस्टन्स 20 mm 30 mm 40 mm above HP आहे. above HP म्हणजे स्टेप 2 मध्ये फक्त HP चं रिलेशन. स्टेप 2 मध्ये HP सोडून काही नाही. आणि स्टेप 3 मध्ये फक्त VP चं रिलेशन असतं. ओके, इंक्लिनेशन विथ VP. इंक्लिनेशन विथ VP किंवा तिथे काहीतरी असं वेगळा शेप तयार होतो असेल ना. म्हणजे जसं की दिलं इंक्लिनेशन, आणि आपण असा एक प्रॉब्लेम सॉल्व केला होता की तो पॅरलल टू VP म्हणजे त्या अँगलचं रिलेशन दिलं होतं की एखादी साइड म्हणजे तो तिथे काहीतरी स्क्वेअरच्या याच्यात होता, स्क्वेअरच्या याच्यात रोम्बस तयार होतोय. आणि साइड AB और साइड CD ही पॅरलल आहे VP. असे रिलेशन पण येते. VP चं रिलेशन असेल तर स्टेप 3 आणि HP चं रिलेशन हे स्टेप 2 मध्ये
एचपी इथं फ्रंट व्ह्यू आलेला आहे, तो फ्रंट व्ह्यू इथे येईल. हा काहीतरी अँगल थिटा असेल, थिटा, आणि ह्या स्टेपमध्ये हा बीटा अँगल दिला असेल. ओके, इंक्लिनेशन विथ VP, इंक्लिनेशन विथ HP. थीटा किंवा अल्फा असेल, अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा इज गिवन. HP चे इंक्लिनेशन, VP चे इंक्लिनेशन. ह्याच्यापेक्षा बाहेर काय नाही. युनिट 2 मध्ये फक्त इथं शेप चेंज होते. ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, पेंटागॉन आहे, हेक्सागॉन, सर्कल, व्हेरी गुड, सर्कल. तुम्हाला युनिट 2 3 4 5 सगळीकडे सर्कल आहे. 2 पासून चालू होते, वर सोडला तर सगळ्या ठिकाणी सर्कल आहे. तर क्वेश्चन मध्ये एमसीएम ला सर्कल हे येणार असेल. युनिट 2 मध्ये येईल, 3 मध्ये येईल, 4 मध्ये येईल किंवा 5 मध्ये. सर्कलची प्रॅक्टिस करायची. सर ट्रू लेन दिली असेल तर, आणि कधी काढायचं महत्त्वाचं, कधी काढायचं. सर जर का ट्रू लेनचा अँगल दिला असेल तर अपरेंट लेनचा अँगल काढायचा आहे, लाईनच्या मेथड. जर रिलेशन विथ ट्रू लेन दिलं असेल म्हणजे कसं, समजा ते हेक्सागॉन, हेक्सागॉन इज रेस्टिंग ऑन द कॉर्नर. ही पोझिशन आहे आणि त्याचे इथे इंक्लिनेशन काहीतरी दिले, इंक्लिनेशन दिलं विथ HP. आणि मग काय झालं, इथे डायमेन्शन चेंज झाले. हा छोटा झाला हेक्सागॉन, हा मोठा होता, हा छोटा झाला. ही आहे ट्रू लेन आणि ही आहे ऍपरंट लेन. ओके, काय झालं, हा ट्रू शेप होता ऑब्जेक्टचा, इथं इन्क्लिनेशन दिल्यामुळं इथं ऍपरंट लेन झाली. आणि इथं क्वेश्चन मध्ये काय दिले की द डायगोनल पासिंग थ्रू अ रेस्टिंग पॉइंट इज इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल ऑफ 22 डिग्री विथ VP. म्हणजे रिलेशन कशाचं दिले, इकडे तर VPचंच इन्क्लिनेशन दिले, पण रिलेशन दिले ह्याचं, diagonal passing through a resting point is inclined to VP at a 22 degree. पण हा diagonal चेंज झाला. diagonal ची ट्रू लेन किती एवढी होती, की ऍपरंट लेन तेवढी झाली. ती चेंज झाली, पण अँगल पण चेंज होणार. जो त्यांनी 22 डिग्री दिलाय तो ऍज इट इज इथं 22 घ्यायचा नाही. त्या केस मध्ये फाइंड आउट करायचं. कसा फाइंड आउट करायचा बघा, एक लाईन ड्रॉ करायची. आपण लाईन मध्ये, लाईनच्या प्रॉब्लेम मध्ये बीटा अँगल फाइंड आउट केलेले, म्हणजे PL चे. तर त्या केस मध्ये काय कसे करायचे, हा पॉइंट सपोज A आहे, हा D आहे, तर हा झाला फोकस ऑफ A. हा एक पॉइंट मी मार्क केले तर A. आता अँगल किती दिला याचा 22, तर तो 22 डिग्री घ्यायचा. आता ही ट्रू लेन किती आहे, कंपास घ्यायचं, कंपास मध्ये मेजर करायची ट्रू लेन. तीच ट्रू लेन इथून इथे ड्रॉ केली. हा पॉइंट आहे D. मग मी इथं लोकस ऑफ D ड्रॉ करू शकतो, ह्याला पॅरलल. हा झाला लोकस ऑफ D. आता काय करायचं, मला चेंज झालेला अँगल फाइंड आउट करायचा. ही ट्रू लेंथ आहे, ही चेंज झालेली लेंथ आहे. मग हा आपण ऑब्जेक्ट आहे असा उचलतो आणि इथे ड्रॉ करतो, बरोबर. हा ऑब्जेक्ट येत नाही, हा उचलतो इथे ड्रॉ करतो. तर ह्याच्यासाठी अँगल ड्रॉ करायचा, इथं फाइंड आउट करायचा. मग ही लेंथ घ्यायची, कंपास ठेवायचं, ड्रॉ करायचं, कट करायचं, लाईन ड्रॉ करायची. ही लेंथ, ही ओरिजिनल लेंथ तुम्ही ऍपरंट लेंथ ड्रॉ केली. मग जो बीटा अँगल आलाय तो मेजर करायचा आणि तो बीटा अँगल इथे घ्यायचा.
एवढं एवढंच आहे बाकी काय नाही फाइंड आउट करायचं तीन स्टेप आहे तेवढं लक्षात ठेवायचं हे ट्रू शेप आता मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असेल 3 मार्क 4 मार्क आणि ओव्हरऑल त्याला 2 मार्क ओके टोटल 12 मार्क 3 आणि 2 मार्क असे तुमचे सगळं ओव्हरऑल प्रेझेंटेशन आहे 3 3 4 2 आणि 4 आणि 2 मार्क 4 मार्कच्या वर्टिकल इन्क्लिनेशन साठी असते ओके 3 4 आणि 2 असं असतं दुसरा ह्याच्यात फक्त सर्कलची जरा प्रॅक्टिस करा सर्कल कसं ड्रॉ करायचं इथं आणि इथं दोन्ही साइड प्रॉपर सर्कल दिसलं पाहिजे किंवा तो जवळपास इलिप्स दिसतो इथे पण इलिप्स वरती इलिप्स इकडे त्या टाइप मध्ये दिसतो त्याची प्रॅक्टिस करा पेंटागॉन हेक्सागॉनची प्रॅक्टिस करा त्याच्यात हे युनिट आणि पहिले युनिट हे 12 12 24 मार्क सोडायचे नाही फिक्स तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करून हे दोनची प्रॅक्टिस करायची हे 24 मार्क पडले की तुम्ही पास झाला कारण पुढचे 4 विषय हे सांगतो ते सांगतो त्यातले 2 गोष्टी जे सांगितलं राईट ते बॉक्स बनवला अजून किती राहिले 2